अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हक्काचे वेतन वेळेवर मिळत नसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणारे वेतन 15 दिवस उशिरा होत असल्याने सदरचे वेतन वेळेवर मिळावे याकरिता मागील 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास वारंवार निवेदने दिले, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। सध्या ERP लॉगिन बंद असल्याने ऑफलाईन पद्धतीने वेतन प्रक्रिया सुरू आहे। जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीच्या खात्यावर निधी जमा होऊनही तो कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास 15 दिवसांचा विलंब लावला जातो। प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। शासनाकडून निधी प्राप्त होताच दुसऱ्याच दिवशी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे। ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात। संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी। आम्ही वारंवार विनंती करूनही अधिकारी ऐकत नाहीत। अशा विविध मागण्याकरिता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन जर मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करून आम्ही अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषणाला बसू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। काय मागणी आहे आपली, कशासाठी आंदोलन सुरू आहे? आमची मागणी आहे की जिल्हा परिषद स्तरावरून पंचायत समिती स्तरावर जे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं जे अनुदान आहे ते विनाविलंब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा झालं पाहिजे। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। तरी या उपोषणाची दखल प्रशासनाने नाही घेतली तर आम्ही यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन जिल्हा परिषद स्तरावर करणार आहोत। आम्ही तुटपुंज किमान वेतनावर काम करत असून प्रत्यक्षात या आम्हाला आंदोलनाची वेळ यायला नको होती, परंतु प्रशासनाने या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आमच्यावर श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।